सस्पेंड करण्यात आले, सस्पेंड पोलीस खात्यातून। माननीय फडणवीस साहेब सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत। मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर, सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला। त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते। आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता। आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून, कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने, पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो। तर त्यांच्या लक्षात आलं की हाच तो कासले, याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे। ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये। मी म्हणलं का सर, बंदोबस्त तर फार कमी आहे, लोक तर आपण गुजरात इकडून तिकडून बोलवलेत। ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल, तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही। मी सगळ्यांना विचारपूस केली का नाही मला ड्युटी लावली। मला वेगळं वाटायला लागलं, सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले, मला वेगळं। मग दुपारचे 12 वाजले मित्रांनो आणि मग 12 वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे। त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो, त्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती 10 लाख रुपये आले। संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट, रणजित गंगाधर कासले ऍक्सिस बँक, मी नंबर बी देतो, त्या अकाउंटवर त्याच दिवशी 10 लाख रुपये आले। का आले 10 लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। का आले 10 लाख रुपये माझे त्याच दिवशी, आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली। आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं, मला करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले, मला बार्शीपर्यंत। त्या ठिकाणी मी या 4 लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या। त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव, आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला। आणि ह्याचा पण शोध लागला पाहिजे मित्रांनो। ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो। चला अजून भरपूर पोस्ट येतील, आता ह्याचा शोध लागला पाहिजे मित्रांनो। मला आज सस्पेंड करण्यात आले, सस्पेंड पोलीस खात्यातून। फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा, डिसमिस करण्याचा, पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं। आज मला नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे। तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं। माझी पोस्टिंग होती सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड, बरोबर, या ठिकाणी होतो। काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी, भरपूर ठिकाणी तपास केला, प्रामाणिकपणे केला। पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका व्यक्तीकडून असं झालं, तो माझा मित्रच होतं। ते झालं असं की त्यांनी सांगितलं, निखिल गुप्ता IPS, त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो। ठीक आहे, लूट करतो। लोक काय एवढे अडाणी नाहीत आजच्या काळात, सगळे हुशार लोक असतात। लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन, आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल 24 तासामध्ये माननीय IPS निखिल गुप्ता एलँडो ADG महाराष्ट्र यांनी 24 तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली, चौकशी केली 24 तासात। इव्हन लेटर यायला 48 तास लागतात, पण त्यांनी 24 तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला सस्पेंड करण्यात आले। पुढचे व्हिडिओ मी लगेच पाठवतो। त्यासाठी व्हिडिओ आहे, मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती। बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार मुंबईला होते, माननीय फडणवीस साहेबांचे PA, यांना मी 5-10 हजार खर्च करायचो आणि हे आज 2000 करोडचे मालक झालेले आहेत। असू द्या, होऊ द्या, ते माझे आमदार आहेत, माझे कधीतरी काम करतील, पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये। माननीय फडणवीस साहेब सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत। त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत, माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड, आमचा नगरसेवक लातूरचा, त्यांची प्रॉपर्टी बघा, अभिमन्यू पवारची बघा, जी की 5 वर्षापूर्वी 0 होते, माझ्याकडनं 5-10 हजार रुपये घ्यायचे, आज ते 2000 करोडचे मालक झालेत। लातूरची प्रॉपर्टी, मला न्याय पाहिजे मित्रांनो। बघा माझ्यासोबत जो आहे ना, मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील। मी दारू पिला असेल, काय केला असेल, जे A1
काय म्हणतात त्याला वॉट एव्हर ठीक आहे ते केलं असेल, पण माझ्या ते सगळे ऑफ ड्युटी मध्ये केलं असेल. ह्यांनी काही काढतील माझे पाठीमागचे, पण मित्रांनो मला न्याय द्या. ह्याच्यानंतर अजून माझे व्हिडिओ येतील. नमस्कार मित्रांनो, माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे. पण मॅटर तिथूनच वाढलेलं आहे, कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज जरांगे दादा पाटील बोललो. त्यावेळेस मला ऍडिशनल एसपी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरांगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरांगे फक्त बघायचं, एवढंच ते मला बोलले. तिथून हा मॅटर वाढलेला आहे. मी काय मराठा समाजाचा ही करत नाही, सपोर्ट घेत नाही, काय नाही. मला फोन यायला लागलेत, आता बघू काय होतंय ते. जिथं उजडेल तिथं उजडेल. नमस्कार मित्रांनो, आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात. पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय. दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय, बरोबर. मला डायरेक्ट सस्पेंड केलं. का केलं, काय, कुणी इन्क्वायरी केली ते बघा. कोणाचे कॉल झाले, निखिल गुप्ता माननीय IPS, त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर, सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला. त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. तरी मला जनतेने न्याय द्यावा. मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल, एक सगळे करेल. मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल. फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. ठीक आहे, चला हा दुसरा व्हिडिओ परत येतील. मला फॉलो करा इंस्टाग्रामवर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.